नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठपर्यंत राहतील, तज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया। महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी व दिलासादायक बातमी समोर आली आहे मित्रांनो। काय आहे ती बघूया। भारतातील कापूस महामंडळ म्हणजे CCI यावर्षी कापूस खरेदी हंगामाची सुरुवात 15 ऑक्टोबर 2025 पासून सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे। यावर्षी शेतकऱ्यांना कापसाला प्रति क्विंटल 8,110 रुपये इतका विक्रमी हमीभाव MSP तर्फे मिळणार आहे। हमीभाव मोठी वाढ आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून बचाव। केंद्र सरकारने यावर्षी कापसाच्या हमीभावात प्रति क्विंटल 591 रुपयाची वाढ केली आहे। यामुळे लांब धाग्याच्या कापसाला चांगला दर मिळणार आहे। खुल्या बाजारात कापसावरील आयात शुल्क हटवल्याने दरावर दबाव येण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत खाजगी व्यापारी कमी दराने कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची फसवणूक करू शकतात। CCIला विकला तर शेतकरी हे फायदेशीर ठरू शकतात। नोंदणी प्रक्रिया काय व अटी काय आहे हे आपण आता बघूया। त्या CCIला कापूस विकण्यासाठी CCIला कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे। ही नोंदणी प्रक्रिया आता काय आहे ती बघूया आपण आता। ॲप CCI तर्फे एक ॲप तयार करण्यात आलेलं आहे मित्रांनो। त्याचे नाव आहे कपास किसान ॲप। हे ॲप तुम्हाला प्ले स्टोरवर भेटून जातील। ॲप नोंदणीसाठी शेतकऱ्यांना कपास किसान या मोबाईल ॲपचा वापर करणे आवश्यक आहे। अंतिम मुदत त्यासाठी काही देण्यात आलेली आहे मित्रांनो। अनेक शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही। प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी मुदतवाढीचा वाट न पाहता लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करावी। तर ई-पीक पाहणी करण्यासाठी गरजेचे असणार आहे। नोंदणी करण्यासाठी ई-पीक पाहणी पूर्ण केलेले असणे अनिवार्य आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी झाली आहे त्यांनाच कपास किसान ॲपवर नोंदणी करता येणार आहे। आर्द्रतेचे निकष काय आहे ते बघूया। खरेदीसाठी कापसामध्ये आर्द्रता म्हणजे मॉइश्चर ही 8 ते 12% दरम्यान असणे आवश्यक आहे। यापेक्षा जास्त आर्द्रता असल्यास दरात कपात केले जाईल असे त्यांनी सांगितलेले आहे। सध्या राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे कापूस वेचणीला हंगामात लांबण्याची शक्यता आहे। त्यामुळे नोंदणी करताना काही अडचणी येऊ शकतात, मात्र वेळेत नोंदणी करणे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार आहे। तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा। YouTube चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।